काय म्हणतोय मैदान सारे उठून उभं राहायचं आणि ज्या टायमाला मी कुस्ती करीतो तर 12-1 वाजताच माणसं जाऊन बसायचं मैदानात. काय सांगतो 12-1 वाजता त्या टायमाला म्हणजे भंडारा टेकडे कुस्ती करणार नाही म्हणून होय, कुठं जरी काय कुस्ती हो? असली होय एवढं लोकांचं भागात साऱ्या माझ्या एकटी हे होतं. युवराज पाटलांची कुस्ती भेटली युवराज पाटलाची बघितली. युवराज पाटील जे होता ते देवासारखा पैलवान होता बघा युवराज पाटील. काय सांगता? माझ्यावर तर एवढी शर्दी आणि काय झालं सरदार बरं का भाताची सगळी होती हो. हा भात काढणी होती आणि युवराजचं तिथं ते देवाचं हे नाही तिथं बसला होता हा म्हणजे अंबाबाजी देऊळ नाही का हा तिथं. हा मामा म्हटला कवा चाला मी तिची आपलं जाऊन आपली गाठ घ्यायची भेटायचं त्याला सज्जन पैलवान हा आणि मला म्हटलं मामा पुण्याला कुस्ती आहेत म्हटलं आणि तुम्हाला बी बोलवले आणि मला मी आणि लक्ष्मण वडार हा हे तिघंजण जायचं. तिघंजण मी काय म्हटलं माझ्या जर आता एक अर्धा एकर भात पेरायचा आहे म्हटलं पुन्हा काय पंचायतीच होणार म्हटलं जर सारं पेरलं तर खायचं काय म्हटलं चला की जाऊया. नाहीच म्हटलं मी येणार नाही. तिथनं मी उठून आणि ही गेली आणि यांचा ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट आणि वारली तू ह्यो मारला मागणं लक्ष्मण वाटलं 6 महिने वारले. 6 महिने मी गेलो तू बघायला. जय हिंद जय भारत. आज ऑलिम्पिक वीर बंडा पाटील आमच्या बरोबर आहेत. 1964 टोकियो ऑलिम्पिक वीर आहेत. आज मी सहज या एरियात आलो आणि मामांना भेटूया म्हटलं त्यावेळी ह्यांच्या हातामध्ये ही दोरी आणि हा वेळा आहे. मला एवढंच सांगायचं आहे की आजपासून 1964 साली ज्यावेळी टोकियोला गेलेत तर एका जुन्या माणसानं मला सांगितलं की बंडा पाटलांचं नाव ज्यावेळी ऑलिम्पिकला आलं त्यावेळी एक मित्र ह्यांना सांगायला आला की अरे बंडा तुझं नाव ऑलिम्पिकला आलंय. त्यावेळी ह्यांच्या हातामध्ये इळान दोरीच होती आणि वैरण काढायला आले होते. अरे आज 64 वर्षानंतर सुद्धा ह्यांच्या हातामध्ये इळान दोरी आहे. हे दुर्दैव आहे. निस्वार्थी असणारे व्यक्तिमत्व. आजपर्यंत शासनाची कुठली त्यांना मदत झालेली नाही. 6,000 पेन्शन मिळत होती आता त्यांना 10,000 पेन्शन. पण ऑपरेशनला 4 लाख रुपये सांगितले म्हणून ते ऑपरेशनला सुद्धा त्यांनी करायचं नाही असा निर्णय त्यांनी घेतलेलं व्यक्तिमत्व आहे. तर अशा ऑलिम्पिक बंडा पाटलांच्या जवळ आलेलो आहे. मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे. महाराष्ट्राला चंबा मुतनाळ बरोबर यांची कुस्ती झाली जे हिंद केसरी चंबा मुतनाळ खासबागाला बरोबर ना डबल महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी चंबा मुतनाळ यांच्यावर कुस्ती झाली. त्यावेळी चंबा मुतनाळ यांना 3 वेळा खाली घेऊन येण्याचं काम करणारा व्यक्तिमत्व. 4 वेळा खाली घेतला होता. 4 वेळा चंबा मुतनाळ यांना खाली घेऊन येण्याचं काम ह्यांनी केलं होतं कुस्तीमध्ये. म्हणजे चंबा मुतनाळ म्हणजे आग होती त्या कालखंडामध्ये आणि भल्या भल्या पैलवानाला चितपट करणारा माणूस होता चंबा. आणि माझं वजन 70 किलो त्याचं 90 किलो वजन. आज बंडा मामांच्या जवळ आलेलं आहे आणि त्यांच्याकडून त्यांचं जीवनपट थोडासा जाणून घ्यायचा आहे. मामा नमस्कार. थोडंसं मामा आता तुमचा परिचय आहे पण महाराष्ट्राला म्हणजे आमचं दुर्दैव आहे की तुमच्याकडे टोकियो ऑलिम्पिक शेतामध्ये राबतो. हे काय असं का करताय असं का बरं काय परिस्थिती आमची तशी हे नाही पहिल्यापासूनच. ज्या टायमाला मी कोल्हापूरला गेलो ते लोकांनी मला कुणी 20 कुणी 30 असं देऊन मला 300 रुपये गोळा करून दिले त्यावेळी. त्यावेळी आपली परिस्थिती तशी नव्हती. ऊस नव्हता. वडील वारलं होतं. आई होती. आई बी वयस्करच होती. आणि मग लोकांनी हे केलं. मग तिथं कोल्हापूरच्या कडला मैदान असायचं. मग 20 रुपये 30 रुपयेवर अशी कुस्ती करायची. आणि महिन्याला मला ज्या टायमाला मी 7 वर्षे मी ह्याला गेलो का नाही 7 वर्षे नंबर आला माझा महाराष्ट्र केसरी वजनात. म्हणजे महाराज चॅम्पियन 7 वेळा. हो 7 वेळा. 7 वेळा महाराज चॅम्पियन. 7 वेळा बिन जास्त बी असेल. जास्त बी असेल. त्या टायमाला हरी बिराजदार संभा पवार अशा कुस्त्या माझ्या त्यांच्यावर झाल्या. आता ते बिराजदार मामाच्या बरोबर कुस्ती झाल्या होय सातारला. त्या टायमाला बाळासाहेब देसाई होता आणि बाळासाहेब देसाईसाठी ही कुस्ती फायनलला आल्यानंतर बाळासाहेब येणार होता म्हणताना अर्धा तास कुस्ती थांबवली होती. कोणाची? माझी ना हिचे आपले हरी बिराजदाराची. बर मग हरीची माझी कुस्ती लागली आणि कुस्ती एक वेळ बरोबरीने झाली. पुन्हा पॉईंटवर घेतली. पॉईंटवर घेतल्यानंतर पॉईंटवर बरोबर झाल्यानंतर वजन घेतलं. वजन माझं थोडंसं कमी पडलं आणि मला विजय दिला. तिथं तुम्हाला दिला? मला विजय दिला. म्हणजे वजनावर बिराजदार मामांना तुम्ही म्हणजे वजन म्हणजे कुस्ती बरोबर झाली सारी. कोणाला विचार आहे महाराष्ट्रात कोणाला विचार. बर आणि वजन 1 किलो वजन माझं कमी पडलं म्हणजे बिराजदार मामापेक्षा. हो मग ती मला विजय दिला. त्या टायमाला बाळासाहेब देसाईने काय सांगितलं मी गामागुंगापासून कुस्त्या बघितल्या पण बंडा रेटरेकर आणि हरी बिराजदार खेळतो हे मी बघितली नाही कुस्ती. आज म्हणला कुस्ती बघितली आनंद वाटला म्हणलं. एवढी जबरदस्त कुस्ती झाली. लय जोरात झाली.
कुस्ती. पुन्हा ह्याची एक डाव बिजलीमुळे संभाजी पवारांनी मला एक डाव पाडलं, मी एक डाव त्याला पाडलं. बिजली मुलं संभाजी पवार मोठे पहलवान. हो मोठे आमदार. बर मग ते काय आहे का कुस्ती पुन्हा ह्याच्यावर झाली आणि कोणावर कुस्ती झाली, चंपांना बरोबर कुस्ती झाली ती खासबागला झाली 1 नंबरला. काय झालं नाही मला त्यानं पाडलं, पण कसं पाडलं आहे काटावं, फौजदारानं आला आणि कुस्ती म्हटला सोडवायची म्हटल्यानंतर चंप्या म्हटला सोडवायची नाही काय नाही, आणि असं उभं राहिलं असताना चंप्यानं माझ्या पायात पाय मारणार दिली कुस्ती, लगेच कुस्ती दिली. म्हणजे त्या टायमाला मार खाल्लाच मी. पण चंपांना तुम्ही 4 वेळा खाली? 4 वेळा खाल धरून आणलो, 4 वेळा. म्हणजे काय मी जी कुस्ती करीतो का नाही, पडू पाडू कुस्ती करीतो. ज्या टायमाला मी मैदानात गेलो म्हटलं की सारं मैदान उठून उभं राहायचं. होय. काकत हात गाठला म्हणजे पाय अडकल्या झाली कुस्ती. अशा कुस्त्या साऱ्या केल्या. तुमचा डाव फेमस कुठला होता? फेमस ते टांग. काकत हात गाठला म्हटलं की नाही पाय अडकला की 1 मिनिटात कुस्ती करायचं, 1 मिनिटात कुस्ती व्हायची. ती म्हणायची ना कोणतं म्हणायचं रेडा काहीतरी काय म्हणायची, म्हण काय होती? काय म्हणे ते बाजारला गेली तर का नाही ते म्हणणार भंडारी ट्रिगर आहे घे, भंडारी ट्रिगर. मग जर मैदानात मी गेलो का नाही सारं मैदान उठून उभं राहायचं, कारण कोणाला बघायला मिळाली नाही मिळाली अशा कुस्त्या करीतो. होय. मग काय म्हणायची ते, हे भंडारी ट्रिगर आहे, भंडारी ट्रिगर. बाजारात गेल्यानंतर रेड्याची म्हशीची किंमत जरी असली काय आपली बैलाची, ती भंडारी ट्रिगर आहे, तुम्ही घ्या नाही तर नाही घ्या असं म्हणायचं काय. रेड्याची किंमत होती मला तुमची. मामा तुम्ही ज्या कुस्त्या केल्या बरोबर, तुम्ही ऑलिम्पिकला ज्यावेळी जाणार होता बरोबर, त्याच्या अगोदर तुम्ही ट्रायल कुठे झाली? काय तुम्हाला सांगतो, आधी काय झालं, कोल्हापूर जिल्ह्यात आधी चाचणी झाली. तर कोल्हापूर जिल्ह्यात चाचणी झाल्यानंतर पुन्हा कांदोलीला प्रत्येक जिल्ह्यातलं एक आलं, म्हणजे महाराष्ट्रातली सारी आली तिथं माझा 1 नंबर आला. 1 नंबर आल्यानंतर पुन्हा राज्यात दिल्लीत काय थोडी आली होती तिथं, म्हणजे ही सारी गाळं झाली होतं. मग दिल्लीत ओमप्रकाश काय मला एवढं काय कळणं झालंय, त्याच्यावर कसं ते फॉरेनमधनं जाऊन आलो होतो. म्हणजे हो तर होत लय चांगलं. एवढी कुस्ती जोरात झाली तुम्हाला ठेवायचं. यशवंतराव चव्हाण होता. यशवंतराव चव्हाण होता. पुन्हा काय झालं एकाटावर ती कुस्ती तिने दिल्लीवाल्यांनी मला डाळायला धरलं. मी 2 पॉईंट घेतलेला असताना ते त्याला हे म्हणजे हे न ती मला घालवायचं आहे. मग पार्सलिटी करून मग मी आंदळकर आणि भारतीमाने आम्ही गेलो. साहेब म्हणले ते हे बघा म्हणले तर कुस्तीचं कसं झालं. तिने सारं बघितल्यानंतर सांगितलं की बंडा पाटलाचा विजय आहे आणि त्याला ऑलिम्पिकला लावून द्या. कुणी यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं? यशवंतराव चव्हाण. क्या बात आहे, क्या बात आहे. चव्हाण साहेबांचं तुमचं संबंध बोलणं झालं का? तर आता चिकार डाव झालं होतं. होय. यशवंतराव चव्हाणांचं? हो. अरे बाप. बाळासाहेब देसाई प्रत्येक मैदानाला असणार, माझी कुस्ती बघणार. मी प्रत्येक औरंगाबाद, नाशिक, धुळा हे जे सामनं झालं का नाही त्यात 1 नंबर माझाच असायचा. होय. चावस नाही का, चावस वडील आल्लीची माझी कुस्ती झाली बरं का. काय आल्ली बघतायसा तुम्ही, मी काकदात घालतो तो बेरडत मागं पळाला, दुसरे जण घातला ते चीज केलं. लय मोठा पहिलवान, देखना पहिलवान तब्बीच काय बघतायचा. असे स्वर्गात बनवून आणले. त्याचा पोरगा म्हटला की मामा आमचा वडील तुमची सारखी वाट बघतोय, गाठ पडेल अशी तशी. पुन्हा म्हटलं काय कुसे, म्हटलं मला लगेच पाडलं. म्हटलं पोरगा सांगितलं त्याचा. म्हणजे त्यांच्या वडिलांना तुम्ही पाडा. म्हणजे पहिले पैलवान पाडून किंवा पडू तो भाग वेगळा, पण प्रेम होतं ना, प्रेम आहे ना. असं कसं अजून जरी भेटली तर एकमेकाला मिठी मारताय काय आहे काटावर. मी केलंच तसं आणि गर्व कधी केला नाही. कुस्ती झाल्यावर नाचावं, आता जे पोरं नाचा खांद्यावर घेतात कोणाला नाही कळलं नाही. कुस्ती झाली तर हात जोडायचं, उचलून घ्यायचं, त्याला सांगायचं नाही मला उचलून घ्यायचं नाही कधी. म्हणजे अशा कुस्त्या केल्यात आणि आज मुक्तीपर्यंत पब्लिकाच्या डोळ्याच्या पुढं मी दिसतोय बघा. आता मैदानाला जर गेलो का नाही तर निवड पब्लिक माझा पाय धरायला असते, कारण मी पहिलं कुस्त्याच केल्या होत्या. त्या कुस्त्या केल्या, गर्व केला नाही काय नाही. आता संभा पवाराची माझी अति दुस्ती, तिनं मला पाडलं मी त्याला पाडलं, पण दोघांची अशी दुस्ती काय बोलायचं का नाही. कोल्हापूरला आला तर माझ्यापाशी थांबणार, मी सांगितलं 2-2 दिवस जायचा त्याच्यापाशी राहायला. हरी म्हणजे ह्याच्या वडिलानं काय हरी नाही संभा पवाराच्या वडिलाचं नाव काहीतरी बघा, काय मोठा पैलवान होता हरिनारायण पवार. त्यानं माझी आणि ह्याची संभाजी पवाराची कुस्ती मैदानाला लावली होती.
हा. एवढी जोरात कुस्ती म्हणजे त्याच्या आखाड्यातच हा. आखाड्यात लावल्यानंतर मी म्हणजे कसं काटा जोडू आमची दोघाची हा. बस मान हलवली एक अर्धा तास कुस्ती राहिली ते आता बास म्हणीस्तोवर म्हटलं आता थांबायचं बास मग तिनं मान हलवली म्हटला कापडं घाला म्हटलं अरे ह्याला म्हटला काय खेळ काय त्याचं हे म्हणला खेळण्याची टाईप म्हणला म्हणला 2-3 डाव काकतात करून हे असं तसं सांगायला लागलं आपलं तालीम भरली होती गच कुस्ती बघायला आमची तिथं काय आहे आताची जी आहे का नाही आताची कुस्त्या बरं का एक काय आता पैलवाना सगळं काय खुराक मिळत नाही म्हणा नाही तर काय त्यासनी आम्ही नावं ठेवीत नाही पण थोडी भाऊ जी कुस्त्या करते ते का नाही आता तुम्ही हिंद केसरी व्हायला पैसा असला तर हिंद केसरी होते महाराष्ट्र केसरी म्हणजे खरोखरीची महाराष्ट्र केसरी आहेच पण हिंद केसरी जी होते का नाही ती हिंद केसरी कोण झाला आंधळकर झाला थारा होय का नाही आताची हिंद केसरी पैसा असल्यावर हिंद केसरी होते ती त्याचं काय आहे हिंद केसरी पण हे नकली होते होय का नाही नकली होय नाही पाहिजे भारत सरकारच्या मान्यतेने व्हायला पाहिजे काटा व्हायला पाहिजे बरोबर आता हे एक सांगा ज्यावेळी ऑलिम्पिकला तुमची निवड झाली त्यावेळी तुमच्या हातामध्ये दोरीने इळा होता आणि तुझा मित्र तुम्हाला कोणतं सांगायला हे खरं आहे का ऐकलं होतं मी एका पहिला ऐकलं म्हणजे काय आहे का शेतात कामाला गेलता तुम्ही आल्यानंतर ऑलिम्पिकनं आल्यानंतर त्याच्या अगोदरची गोष्ट आहे अगोदरची बी होताच की गावागाला इकडं पैलवानीने 2-2 दिवस 3 दिवस इथं राहिलो का नाही खुरपण दोरी घ्यायची आणि आपण शेतात यायचं कोण करायला नव्हतं हेच राहणार तुमचं त्यावेळी पण हीच राहणं बरोबर आता काय आहे का आता मका बिका काय तिकडे त्या टायमाला अशी वावरं पडणंच होती जवळ सारी बरं पाणी नव्हतं काय नव्हतं वावरं सारी पडणं होती आणि नुसतं आम्हाला काय व्हायचं भात भाताला भात पुरत नव्हतं कशी परिस्थिती होती आहे गटावर इथनं चालत 7-8 किलोमीटर जायचं ह्या रस्त्यातनं चिखलातनं आणि मग तिथं एसटीला बसायचं आणि तिथं जायचं महिन्याला 100 रुपयानं काय व्हायचं काय जिथे ज्या दिवशी नसेल त्या दिवशी काय आणायचं इकडं भाजी आणायची आणि त्या पोरातनी आपलं भाजीपाला खायचं असं असायचं कुस्ती कुठं तरी झाली 20-25 रुपये म्हणजे त्या 15 दिवस काढायचं अशी पैलवानी केली बघा मी अशी म्हणजे काय पैसा नाही कुठला पैसा आणि कुठलं काय बरोबर बरं का कोल्हापूर जिल्ह्यात साऱ्या त्या ह्यातनी फिरायचं बघा एकूणला 10 रुपयाला बी कुस्ती करी तुम्ही 10 रुपये होय काय कराय काय हे जाऊन आणि लोकांनी जरा गोळा करून पैसे दिले तेव्हा मी आले मिळत किती ते भाग्यवान असतील बघा मी झालं त्यांच्या पैशावर मी ऑलिम्पिकला गेलो होय तुम्हाला मामासाहेब मोहनाने किती दिलं 200 रुपये दिलं 200 रुपये 200 रुपये ऑलिम्पिकला जाऊ हो 200 रुपये ते काय ऑलिम्पिकला गेल्यानंतर खर्च आमचा नव्हता सारा ते त्यांचा खर्च होता आणि 4 वेळ देशाचा झेंडा वर झाला 4 कुस्त्या केल्या आम्ही मातीत खेळणार आणि मॅटवर खेळण्याला फरक पडला आणि जे मला हे केलं पॉईंटवर हरवलं का नाही त्याला सरकारनं 7 वर्ष असताना त्याला दत्त घेतलं होतं म्हणजे वयाचं 7 वर्ष बारका असताना दत्त घेतलं होतं आणि त्यानं जगात नंबर काढला त्यानं जगात त्याच्यावर कुस्ती झाली बरोबर मग आंधळकर मारुती माने तुम्ही म्हणा ही 3 लोक तुम्ही गेला असा ज्यावेळी ऑलिम्पिकला गेला असा तिथे आठवण काय आहे मामा काय हे बघा काय आहे तिथं काय आठवण काय आहे का तिथली आंधळकर म्हणायचं की सायकली बरोबर चालवा येत नव्हती पळत जायचं स्पर्धा बघायला असं काय म्हणत होते खरं आहे का ते असेल की त्यात हिता असताना तसं कराय स्पर्धा बघायला हिता असताना पैलवान आपली आंधळकराची आता मारुती मानेची ही आमची तिघाची बी परिस्थिती चांगली नव्हती त्या टायमाला अहो त्यांनी काय आंधळकर पैलवान फडात काम केले काय सांगताय होय फडात काम केले त्यांनी ऊस तोडणे वगैरे हो हिथं जवळ नाही आमचं गाव पुनवत काय सांगताय म्हणजे त्यांनी पण ऊस तोडलाय हो ऊस तोडला आम्ही म्हणतो ते मोठ्या घरात नाही ऊसात ह्या होते ते त्या टायमाला गुराळ होतं त्या गुराळाव म्हणजे काय मी काय त्या टायमाला खेळत नव्हतो पण लोक ते आता पुनवतात आमची मुलगी दिली आहे का नाही ती सांगते म्हणजे त्यांचं हे आपला सासरा बिसरा सांगितला म्हणला त्या माणसानं ह्यात गुराळाव काम केले आंधळकरांनी काय आज तुम्हाला खरं वाटलं आणि खरं आहे हो आरती मानेची बी तशीच परिस्थिती गरीब परिस्थिती आमच्या तिघाच्या बी गरीब परिस्थिती त्यात माझी जास्त साऱ्यात तुम्ही गरीब जास्त बरोबर की मग मारुती काय आहे सर ज्या टायमाला मी ऑलिम्पिकला जायचं म्हटलं का नाही तर आमच्या तिघी बहिणी तिने झडगं काढून आणायचं आणि
तुमची परिस्थिती एवढी बेताची, बरोबर? होय. तुम्ही शासनाला काय कधी मानधन मागितलं वगैरे असं काय केलं का? तुम्ही सांगा, मध्यंतरी काय झालं, मी कोल्हापूर सोडल्यानंतर परिस्थिती लई बेकार आली. हा. एक बरं का, ज्या टायमाला आमची मुलगी पोटात होती त्या टायमाच्या बायकोला एक छपर घ्यायला 4 आण्याचं पैसे नव्हतं, अशी परिस्थिती झाली. 4 आणे पैसे नव्हते? 4 आण्याचं पैसे नव्हतं, एवढी परिस्थिती बेकार झाली होती. आणि मागणं हळूहळू आणि त्यात पोटात दुकान, पोटासाठी मावशीच्याकडे जाऊन राहिलो होतो. वाटेगावला मावशीच्यात पोटासाठी राहिलो होतो नुसतं, खायसाठी. काय नाहीच काय. तर त्यात अतिथीकडे दादाने एक 2 डाव एक फरी दिली होती ह्याची, दलालने जोंधळ्याची फरी. फरी 2 वेळा दिली काय? एक डाव दिली आणून इथं. म्हणजे कसं आहे खायला? गटाव? हो, खायला. आणि त्यानं पुन्हा ऑलिम्पिकनं आल्यानंतर मला त्यानं काय दिलं होतं गटाव? 2 तोळ्याची चेन गळ्यात घातली होती, 2 तोळ्याची. ती पुन्हा दवाखान्यात पैसे नाही मला मोडली. आणि ती म्हणजे काहीच नाही हो, दवाखान्यात जायला पैसा नाही. आणि ती मोडली केवढ्या 1000 रुपयाला. 1000 रुपयेसाठी जास्त दुखायला लागलं म्हणताना त्यानं चेन घातली, ती मोडली. म्हणजे अशी परिस्थिती आली होती, इतकी बेकार परिस्थिती आली होती. मग आता पैलवान बनावं का बनू नये हा प्रश्न आहे. नाही, पैलवानी काय नाव होतं, पैलवान झाला पैलवान तर बरं, नाही तर मग घर बसून. मग आता तुम्ही आता ऑलिम्पिक मधनं आला आणि तुमची परिस्थिती ही आहे. होय. मग तुमच्या जीवनात तुम्ही काय मिळवलं म्हणायचं का घालवलं म्हणायचं? माझं मत काय आहे, मी मिळवलं. कसं मिळवलं आहे का? नाव मिळवलं. पैसा काय कोट्यानं कोणापाशी आहे, अब्जानं पैसा आहे, त्यांचं नाव आहे. माझं नाव जगभर झालं का नाही? परमेश्वरानं माझं नाव जगभर केले. आणि काय पाहिजे हो? पण महाराष्ट्र सरकारला तुम्हाला असं काय विनंती करायची आहे का मुख्यमंत्री साहेबांना? काय त्यांनी तुम्हाला काय द्यावं, तुमचं आता ऑपरेशन करायचं आहे, 4 लाख रुपये खरंच सांगितलंय, पैसे नाही म्हणून तुम्ही थांबलायचा. थांबलाय काय? आता होईल तसं होईल. आणि 4 लाख आता ह्या शेतीतलं घालायचं म्हणलं म्हणजे पोराच्या डोसक्याला तापच का नाही? मग शेती विकायलाच पाहिजे. ते काय पाहिजे? काय परमेश्वर ठेवील तिथं राहायचं. आता काय काय मोठ्या माणसांनी ऑपरेशन केले गुडघ्यांचं, ह्याचं त्यांचं गुडघं कमी आले. ते आता माझं काय झालं या गटावर, गुडघं जरी दुखायला लागलं तर त्याच्या नादाला लागणार नाही. कारण आपल्याला हेच नाही तर काय करायचं? पैसा नाही, कशाला काय? परमेश्वर ठेवील तिथं रेट जगभर नाव झाले. आणि किती दिवस जगायचं? जाग मारू द्या तिकडे. म्हणजे पैसे नाही मिळाले चालते तसं. मग आता काय करायचं सांगा? पैसे नाही मिळाले तरी चालतंय की, आणि मिळालं तर काहीतरी परमेश्वर हे गुडघ्याचं काहीतरी करायला येईल. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा मुरली अण्णांना विनंती करतो, किंवा अजितदादांच्या पत्नींना म्हणजे सुमित्रा वहिनींना विनंती करतो, आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांना विनंती करतो की साहेब जरा अशा व्यक्तींचा काहीतरी करायला पाहिजे. आज यांच्याकडे पैसे नाहीत म्हणून ऑपरेशन केलेलं नाही अशी व्यक्तिमत्व आहे. ऑलिम्पिकला जाऊन आले 1964ला, आता विळान दोरी घेऊन शेतात राबाय. 4 डाव देशाचा झेंडावर झाला. 4 डाव त्याने ऑलिम्पिकला कुस्त्या केलेल्या. प्रत्येक कुस्ती होईल तसं आपल्या देशाच्या झेंडावर होणार. झेंडावर व्हायचा. होय होय. त्यावेळी मजा येते, लय आनंद होतो का सांगा? नाही ते झालेच की, पण काय आहे का, आपल्याला गॅरंटीच होती. कशी गॅरंटी? मी मातीत खेळतोय चांगला, मातीत असलं तर मी कोणाला सोडलं नसतं. पण हे मॅटवर जे आहे का नाही, कुठं दिल्लीत 1 महिनाभर ठेवलं प्रॅक्टिस, कांदोरला 15 दिवस, तेवढं 1.5 महिन्याच्या ऑलिम्पिकला. हो, ऑलिम्पिकला. बर, तुम्ही चंबा अण्णांची माझी कुस्ती झाली, चंबाला खेळायला डबल मराठी खिचली तिनं. कोणाला डबल मराठी खिचली नाही. तू सोडलंच नाही? नाही सोडलं कोणाला. लय भारी खेळायचं चंबाला. होय. तो ह्याच्यावर कुस्ती झाली होती काय, त्या दिनानाथवर. दिनानाथ बी कुस्ती झाली होती. म्हणजे दिनानाथ अण्णाबरोबर कुस्ती खेळणार मोठी जोडकी हो. काय आता ती दिनानाथवर कुस्ती झाली का नाही, ती कशी झाली होती, कुणी कुणाला पाडलं हे मला ठाऊक नाही. पण कुस्ती झाली होती. जोरात झाली होती. मी काय ती कुस्ती बघायला नाही नव्हता. पण चंबाना माणूस म्हणून कशी व्यक्तिमत्व? माणूस म्हणून कसा होता माणूस? अहो काय आहे, साधा, एकदम साधा. हे नव्हतं. हो, त्याला नाही चालाक नव्हता. आता काय झालं आहे गटाव, हे मराठी केसरी ती वारला तो. पण त्याचा पोरगा जे आहे का नाही, पोरग्याला महाराष्ट्रातले लोक म्हणजे दिनानाथ म्हणा, झालं तर विष्णू जोशीलकर म्हणा, ही त्याला बोलवीत येते, काहीतरी त्याला द्यावं असं वाटतं. पण ती पॉवर बी असंच येत नाही पॉवर. काय नाही. चंबा अण्णांच्या गणपती आंधळकर वस्त्रांच्या बरोबर झाल्या कुस्त्या मोठे. आंधळकर पैलवान मोठे, भारती माने मोठे. ती त्याच्या वयाने जास्त, चंबानापेक्षा वयाने जास्त नाही. चंबाचं माझं वय एकच किंवा चंबा माझ्यापेक्षा जरा थोडासा आधीचा तर आधीचा. बर, पण तरी पण अण्णा म्हणजे ह्यांची जोड मोठी होती, आंधळकर वस्त्रांची ती जोड मोठी. जोड मोठी.
पण चंब्यासारखा पैलवान इथनं पुढे होणार नाही बाबा. काय सांगताय? हो चंब्यासारखा खट्ट चंब्या भाऊ खट्ट खट्ट पैलवान कुणालाच पाडला नाही तो कुणालाच असा. म्हणजे लाकडागत होतं म्हणते. हरीला पाडलं, हा. मग ह्याला संभाजी पवारला पाडलं, मला पाडलं. म्हणजे त्याचं काय आहे का त्याचं शरीर जे होतं का नाही ते दगडच एकदम दगडासारखं शरीर बघा चंबानाचं का? मग त्यांचा परत पैलवान होणे नाही. हा ना तसा पैलवानच नाही बघा चंबासारखा. हो. एवढा मोठा? चांगल्याचं चांगलं नाव निघा हो. होय एवढा मोठा पैलवान. मोठा म्हणजे काय वजनानं नाही तर तब्येतीनं मोठा नाही. खेळायला चांगला होता. लोकांड होतं ती लोकांड नुसतं. काळायमामध्ये तर रामा माने वगैरे तुमच्या बरोबर होते का पैलवान? रामामाने काळ्यामध्ये होता. तुमच्याकडे बारक म्हणजे वयानं बारका. हा बारका. मागणं ते मग विष्णुमाने मी हा विष्णुमाने सगळं चांगलं खेळत. विष्णुमाने म्हणजे हुकमी एका हा. कोल्हापूरचा हुकमी एका विष्णुमाने. अगोदर बारका असताना आमची इथं कुस्ती कोकरूराव झाली होती. बरं झाली होती म्हणजे ती काय लहानपणी सोडवली आपली लोकांनी. त्यांच्या वडिलांनी सांगितलं तुला बंडा पाटील पडत नाही असं काय ते म्हणले होते बघा. ते काय मग एका तालमीतच गेलो हो. हा काळ्या मामला. हो नाव होतं चांगलं तेच आपलं. लय भारी खेळायचं ना पण ते ह्यात नंबर नाही आला हो. ज- मराठी केसरीच्या गटात नंबर त्याचा कुठलाच आला नाही. नाही आला काय? नाही 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 आला. बरोबर. म्हणजे काळायमाम मध्ये होता का नाही? का वस्तात कोण होता? मल्लूमाळी मल्लूमाळी वस्तात. गरीब हो अति गरीब मालू. सारं पोरं बाळ सोडून मग कोल्हापूरला जन्म काढला तिनं कोल्हापुरात. काही फायदा नाही काय फायदा नाही. नाही काय नाही अजिबात फायदा. फुकट शिकवलं पोरांना फुकट फुकट मल्लूमाळ्यांनी. होय देव माणूस हो. होय कधी तुमच्यानं कधी त्याला 4 रुपये मिळाले? नाही नाही द्यायला आम्हालाच नाही ना पैसे कुठले द्यायचे. आम्हालाच खायला नाही तर पैसे मग आपला माझ्याविषयी जरा तुम्ही कोणा- काळायमाम मध्ये ज्यावेळी होतासा त्यावेळी कधी उपाशी झोपाची वेळ आली का हो मामा? नाही का पोरं उपाशी झोपून देते ते एकमेकाला. हा जेवायला जेव देणारी पोरं पोरं होती? हो सारे जेवायला जेव देणार. म्हणजे एकमेकाला एखादा तांदूळ नाही आलं तर एखाद्याला तांदूळ द्यायचं. इतकी प्रामाणिक होतं. असे मी ते आतिथकरांना मला चेन दिलेली अशी मोळ्याला अडकून ठेवली होती. ती चेन खाल पडल्यानंतर हे ना बाचणीचा ह्यो रंगाव कळंदरी नाचायला लागली चेन पडली. म्हणजे त्यानी मला चेन पडलेली जरा नाराज झालो लोकांनी. ती चेन तिने परत दिली माझं मला. आताची पोरं जर तालमीत असलं तर कुणाचं खिशातलं पैसे अमकं तर मग एक दिवस मी गेलो होतो काळा तालमीत. म्हणजे पोराने बोललो होतं या की म्हणून आणि माझ्या खिशात पैसे होते बघा 50 रुपये. घेतलं पोराने काढून का 50 रुपये? 50 रुपये. ते काय म्हणजे हो. ते काय होतं ते काय ह्या गोष्टी छोट्या मोठ्या म्हणजे तुम्ही काळामध्ये शिकवलंय पण नाही पोरांना. छोट्या मोठ्या गोष्टी म्हणजे ते कशाबद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे का जे पैलवान आम्ही जे पैलवानी केली का नाही एकामेकापाशी सोन्याचा घासाला चुकून खायत नव्हतो. आणि ही आता नवीन पोरं आल्यानंतर काय हे करतील कोणाला ठाऊ. आता नव्हतं पण मदनतडले तसं काळा बाजार होता तिथं तालमीतनी प्रत्येक. आता पुढे काळामध्ये वस्त्रगिरी पण केली ना? नाही 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 वाचतात नाही. शिकवायला काही दिवस होता ना? आता काय झालं मला 1-2-3 माणसांनी सांगितलं होतं आखाडा काढलाय त्यांनी तुम्ही या तुम्हाला पैसे 10,000 रुपये देतो. पण काय होतं एका फौजदाराचं पोलीस व्हायचा डाव आहे का नाही. आता माझं नाव जगभर आहे आणि पोरापासून पैसे घ्यायचं मी आणि माझ्या परपंचाला लावायचं हे म्हटलं नाही जमायचं माझं. दोघा ठिकाणी आखाडा काढला तिथं मला बोलवीत येतं मला 10,000 पगार देतो. तर म्हटलं कुठला तर पोरांच्या पैसे गोळा करून नाही म्हटलं मला नको. शासनाने दिलं असतं 10,000 रुपये जाऊन बसलो असतो तिथं होय का नाही. बरोबर की बरोबर. तुम्ही आता जे कुस्त्या खेळत होता का नाही मामा त्या तुमचं जे व्यायाम होता का नाही व्यायाम तुम्ही दंड बैठक किती मारायचो? सर मी जास्त बैठकी मारितच नव्हतो बरं का. 100-150 बैठक आणि 100 दंड मारितो. आता म्हणजे आता लोक काय म्हणतात बरं का बंडा पाटील 500 बैठक आणि 500 जोर मारिता. मी त्यांनी सांगितलं समजावून मी कुस्ती जास्त टाईम करीतो. म्हणजे कुस्ती कशी करीतो जशी मैदानात करतो अशी कुस्ती करीतो. म्हणजे हे आता काय करते तो पोरं चौदंडी करायची असं करा असं नाही. पाक थकसतोवर मी ती एका दोघाला ओढून काढतो एका दोघाला तिघाला मी ओढून काढतो. म्हणजे कुस्ती करताना तेच प्रॅक्टिस माझं मैदानला होतं. ते आता तालमी जे करीतो तेच प्रॅक्टिस मैदानला गेलो की नाही पडू पाडू अशी कुस्ती करीतो बघा. चपळा आहे अहो ते मी काय म्हणतोय मैदान सारे उठून उभं राहायचं आणि ज्या टायमाला मी कुस्ती करीतो तर 12-1 वाजताच माणसं जाऊन बसायचं मैदानात. काय सांगतो? 12-1 वाजता त्या टायमाला म्हणजे बंडारा कुस्ती करणार कुठेतरी कुस्ती असली होय. एवढं लोकांचं भागात
साऱ्या माझ्या एकटी हे होतं. तुम्ही दादू चौले आणि सतपाल यांची कुस्ती बघितली ती का हो? नाही कोल्हापुरातली? कोल्हापूरला मी युवराज पाटलांची कुस्ती बघितली का? युवराज पाटलाची बघितली. युवराज पाटील जे होता ते देवासारखा पैलवान होता बघा युवराज पाटील. काय सांगता? लय माझ्यावर तर एवढी शर्दी. आणि काय झालं श्रद्धा असायची? बरं का, भाताची सगळी होती हो, हा. भात काढणी होती आणि युवराजचं तिथं ते देवाचं हे नाही तिथं बसला होता. हा. म्हणजे अंबाबाई देऊळ नाही का हा, तिथं. हा. मामा म्हटला कवा चाला मी तिची आपलं जाऊन आपली गाठ घ्यायची, भेटायचं त्याला, सज्जन पैलवान हो. हा. आणि मला म्हटलं मामा पुण्याला कुस्ती आहेत म्हटलं, आणि तुम्हाला बी बोलवले आणि मला मी आणि एक लक्ष्मण वडार हा. हे तिघंजण जायचं. तिघंजण मी काय म्हटलं माझ्या जर आता एक अर्धा एकर भात पेरायचा आहे म्हटलं, पुन्हा काय पंचायतीच होणार म्हटलं, जर सारं पेरलं तर खायचं काय म्हटलं चला की जाऊया. नाहीच म्हटलं मी येणार नाही. तिथनं मी उठून आणि ही गेली आणि यांचा ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट, वारली तू? ह्यो मारला मागणं. लक्ष्मण वाटाला 6 महिने वारले. 6 महिने मी गेलो तू बघायला. बघा काय आहे का लक्ष्मण वाटार जे होता का नाही त्या ह्यानं रंगा बाचणीकरांना आम्ही जाऊन त्याला दगडवर फोडितो. तिथनं अरे तुझ्यासारखा पैलवान नाही म्हणलं, तू ये माग जरा. त्याचं काय जरा दुर्गीतपणा होता, तब्येतीचं बिघडलं. हो. मग ते आणल्यावर मग ते महाराष्ट्र केस झाला पुन्हा. म्हणजे आमच्या शब्दाला तिने मान दिला चांगला. आला तुम्ही गेलता तिकडे हो ज्योतिबाच्या डोंगरावर ते दगड फोडायला होता. पैलवान करीत एवढं पण चांगला पैलवान लय खेळायला चांगला होता. त्यांच्याबरोबर कधी तुमच्या आखाड्यात खेळण्याचा योग आला का? हा, त्याच्या रोज आखाड्यातच खेळत होती. तुमचं दोघांचं चढ कोण असाय तुमच्या दोघांचं मला खरं सांगा. ऐकून घेणार का ते मी सांगणं बरं नाही. काय मी जी कुस्ती करीतो का नाही ते पहिल्या ज्याने 2 डाव फास्टच कुस्ती करीतो, पण आता मी पाडतोय त्याने मला पाडलं असं सांगणं बरं नाही. कसं आहे बरोबर आहे नाही सांग. चांगली गोष्टी व्हायची तुमच्या लई दोघांची. जोरात कुस्ती. विष्णू माने मी रंगा कळंत्री बी चांगला खेळत. ते पण महाराज चॅम्पियन बरेच. शामराव साबळे म्हणून पैलवान होते, लय भारी पैलवान म्हणतात. चांगलं होतं, लय चांगलं होतं म्हणतात. त्या वजन गटात म्हणतात कधी कधी कुणाला सोडलंच नाही शामराव. बारकाडच होतं, आमच्या खायल्या गटात होतं, बारकाड होतं, चांगलं होतं. आणि गरीब होती सकट, गरीब पैलवान ती सकट. म्हणतात धाक अशी कलाची असा मारायचा शामराव साबळे की पोलग म्हणतात पुढेच पडायची. खरं होतं का हो? खरं आहे. चांगलं होतं खरं. चांगलं होतं. काय कशानं काय बरं का ते आमच्या वयाचंच खेळ, पण कसं वारलं कशानं काय कळलं नाही. ते असू दे. दुसरी गोष्ट मला बंडा मामा तुमच्याकडे हे जाणून घ्यायचं आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला आता ह्या वयात तरी एखादं काहीतरी द्यावं असं तुम्हाला वाटतं का? फ्लॅट वगैरे किंवा जमीन म्हणा, जमीन राहू दे, एक 5-10 लाख रुपये तुम्हाला द्यावं म्हातारपणासाठी असं तुम्हाला वाटतं का? हो, ऐकून घ्या. आता मागणं हे बरं नव्हतं बरं का सर. मी 10 ते 15 डाव गेलो. ज्या टायमाला मला ह्यानं काय शरद पवार साहेबांनी गेलो ते त्यांनी जरा मनाव घेतलं माझं सारं सांगितल्यावर. लोकांनी सांगितलं असं आणि परिस्थिती गरीब आहे. त्या टायमाला त्यांनी ह्यावर मी फॉर्म दिला तेव्हा सही करून मला प्लॅटचं काम केलं होतं. फ्लॅट द्यायचा. पुन्हा हेच बदललो, सरकार बदललं. आपण 10 डाव गेलो, शेतीतला पैसा खर्च केला, भेंडाळलो. कोण दाद गेलो हो तुम्हाला अजून काय मिळालं नाही असं म्हणणार. मंत्री लोक असं काय म्हणणार, मग आम्ही ते काम करतो. पुन्हा गेलं तर तसंच, नाद सोडून दिला. काय आता म्हटलं यांच्या नादाला फ्लॅट भेटलेलं नाही ना कुठला भेटलो. खरंच फडणवीस साहेबांनी एवढी विनंती केली साहेब ह्यांना फ्लॅट एखादा मिळावा, कारण प्रत्येक महाराष्ट्र चॅम्पियन, ऑल इंडिया चॅम्पियनना फ्लॅट मिळालेला आहे. मला वाटतं ऑल इंडिया चॅम्पियन जुन्या काळातील त्यांना मिळालाय, पण ऑलिम्पिक वीराला मिळालेलं नाही. मला एक सांगायचं आहे, हे महाराष्ट्र केसरी म्हणा, हिंदी केसरी म्हणा, ते कुस्त्या केल्या चांगल्या, त्याच्यानी मिळालं काय मला हे नाही. आणि आम्ही ऑलिम्पिकला जाऊन आम्हाला काय नाही. आज ऑलिम्पिक वीर बंडा पाटील आज आमच्या बरोबर आहेत. महाराष्ट्रवासियांना तसेच देशवासियांना मी भारत सरकारला विनंती करेन की अशा पैलवानाला आपण काहीतरी द्यायला पाहिजे, जो पैलवान आज अडचणीत जीवन जगतो आहे. 1964चा टोकियो ऑलिम्पिक वीर आहे. एवढं सांगतो ना, आज ह्यांच्याजवळ आलो, ह्यांनी आपली व्यथा मांडली. व्यथा ऐकताना डोळ्यात पाणी पण येतंय, काही आनंद पण होतोय. तर याचा विचार महाराष्ट्र जनतेनं, सरकारनं करावा एवढीच मी विनंती करतो. आणि अशा महान पैलवानाच्या जवळ आलो, त्यांनी आपले विचार मांडले, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. नमस्कार.